काय आहे ना, स्टार होणं खूप सोपं असतं, पण एक सच्चा कलाकार होणं खूप कठीण असतं आणि तीच खरं तर खरी कमाई असते. त्यापैकीलेच दोन असे दिग्गज कलाकार, मोहन जोशी सर आणि दिलीप प्रभावळकर सर, मला असं वाटतं पर्सनली की त्यांनीच खरं तर मराठी इंडस्ट्रीचा कमबॅक करून दिलेला आहे. का आणि कसं सांगतो, व्हिडिओ संपूर्ण पहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर या सगळ्या व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि त्या मेहनतीसाठी तुमचा एक सपोर्ट म्हणून लाईक आणि सबस्क्राईब मिळाला तर खूप इम्पॉर्टंट असेल तो माझ्यासाठी. तर तो खूप महत्वाचा मोठा वाटा आहे त्याचा असंही म्हणू शकतो, तर नक्की करा. तर मला वाटतं की मराठी सिनेसृष्टीला पण कुठेतरी किंवा मराठी रंगभूमीला पण कुठेतरी असं वाटत होतं की मराठी चित्रपटांचा कमबॅक जर का झाला तर तो ह्या दोन दिग्गज कलाकारांकडनंच व्हावा, आणि ते तसंच झालं. म्हणजे आता मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय माहितीये का, 2025 मध्ये आलेला चित्रपट दशावतार हा चित्रपट तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, ज्यात दिलीप प्रभावळकर सरांनी ऍक्टिंग केली होती, अभिनय केला होता आणि अफलातून उत्कृष्ट असा अभिनय केला होता, ज्याची चर्चा अक्षरशः अगदीच बॉलिवूड पर्यंत पण झाली. त्यांना अनेक अवॉर्ड्स पण मिळाले, पारितोषिक मिळाले. आणि त्या कलाकाराची जी मेहनत होती, जी चिकाटी होती, म्हणजे की त्याच्यात इतके फायटिंग सीन्स होते, इतके त्या पाण्यात डीप जाऊन फायटिंग सीन्स होते, त्याच्यानंतर अनेक गोष्टी अशा होत्या की तिथे खूप जंगलातनं वगैरे पळायचंय वगैरे. दशावतार म्हणजे 10 अवतार करायचे होते, त्याच्यासाठीचा तो मेकअप होता, ते जे डेडिकेशन होतं दिलीप प्रभावळकर सरांचं दशावतार चित्रपटासाठी, तेच खरं तर मराठी सिनेसृष्टीला कमबॅक, त्यांनीच खरं तर कमबॅक करून दिला, मला तरी असं वाटतंय. म्हणजे बघा ना, त्याच दशावतार चित्रपटाने पुन्हा एकदा कमबॅक करून दिला आणि अनेक पारितोषिक मिळवले आणि दिलीप प्रभावळकर सरांना पुन्हा एकदा एक नवीन ओळख करून दिली आणि त्याच्यामुळे मराठी सिनेसृष्टी पुन्हा एकदा जागी झाली. आणि त्या चित्रपटाने अक्षरशः 32 ते 33 कोटींचा बिझनेस केला. म्हणजे एकटा जर का कलाकार, जुना कलाकार असेल तो ठामपणे उभा राहिला तर तो काय करू शकतो, ह्याही 2026 मध्ये जिथे जेनझी सुद्धा आहे, ते आज खरं तर जे मी सुरुवातीला म्हटलं की स्टार होणं खूप सोपं असतं, पण दिग्गज कलाकार होणं फार कठीण, ते आज कुठेतरी दिलीप प्रभावळकर सरांनी करून दाखवलं असं मी म्हणेन. दुसरे असे दिग्गज कलाकार म्हणजे मोहन जोशी सर. आत्ताच अलीकडे आलेला देऊळबंद 2 चित्रपट ज्याने 85 कोटींचा बिझनेस केलेला आहे 26 दिवसांमध्ये, 27 दिवसांमध्ये. आणि ह्यात खरं तर महत्वाचा मोठा वाटा म्हणजे मोहन जोशी सरांचा, म्हणजे स्नेहल तरडे मॅमचा आहेच, प्रवीण तरडे सरांचा आहेच, पण मोहन जोशी सरांचा का, कारण त्याचा रिझन सांगतो तुम्हाला. प्रवीण तरडे सर यांनी एक इंटरव्ह्यू दिली, त्यात सांगितलेलं आहे की मी मोहन जोशी सरांकडे देऊळबंद 2 ह्या चित्रपटाचं स्क्रिप्ट घेऊन गेलो, पण त्यावेळेस मला असं दिसलं की त्यांना पॅरालायसिसचा अटॅक आला, त्यांना जागेवरनं उठता येत नव्हतं, त्यांना बोलता येत नव्हतं, तेव्हा त्यांनी त्यामुळेच नकार दिला चित्रपटासाठी. पण प्रवीण तरडे सर हे ठाम राहिले की मला तुम्हाला स्वामींच्या स्वरूपात मी पाहतो आणि स्वामी समर्थांची भूमिका तुमच्याशिवाय नाही. त्यामुळे मग त्यांनी ठरवलं की भलेही थांबायचं. मोहन जोशी सर त्यांना म्हणाले की तुला मग ठीक आहे, पॅरालायसिस मला झाला, तू बघतोस आता मी कसं आहे, तर तुला थांबावं लागेल, तर तू थांबायला तयार आहेस का. मग प्रवीण तरडे सर थांबले आणि 1 महिन्यानंतर पुन्हा त्यांच्या घरी गेले, तर मोहन जोशी सर असे चालत येत होते आणि तेव्हा ते म्हणाले की चल मग आता ऑडिशन घेणार का, झाली का ऑडिशन तुझी, तुला वाटतंय का मी फिट आहे म्हणून. तेव्हा मग नंतर प्रवीण तरडे सर म्हणाले की मी काय तुमची ऑडिशन घेणार सर वगैरे. मग पुढे तो चित्रपट तयार झाला आणि ती डेडिकेशन लेवल की पॅरालायसिस मध्ये ऑलरेडी माणूस आतना खचलेला असतो, तरीही मोहन जोशी सर उभे राहिले. त्यांनी अक्षरशः तोंडामध्ये पेन्सिल वगैरे ठेवून ते जे म्हणतात ना की ए ओ वगैरे ते जे वर्ड्स असतात ते पूर्ण तोंड ताणून जर का ते बोलले तर ते आपले शब्द उच्चार स्पष्ट होतात वगैरे. ते तशी एक्सरसाइज 1 महिने वगैरे करून, उठायची एक्सरसाइज करून मग
देऊळ बंद 2 चित्रपट केला आणि रेस्ट इज हिस्ट्री असं म्हणू शकतो. आज देऊळ बंद 2 हा चित्रपट 85 कोटींच्या घरात. तर आपण असं म्हणू शकतो यार की ह्या 2 दिग्गज कलाकारांमुळे दिलीप प्रभावळकर सर आणि मोहन जोशी सर ह्यांच्या म्हणतात ना की दिग्गज कलाकारांमुळे बोलता मी एक किंवा वृद्ध किंवा सिनियर कलाकारांमुळे म्हणजे रितेश देशमुख सरांचं मी कुठेही त्यांचं जे क्रेडिट आहे ते घेत नाहीये की राजा शिवाजी हा चित्रपट आला आणि त्यांनी, पण मी इथे जे बोलतोय ते 2 दिग्गज किंवा सिनियर कलाकारांबद्दल, मोहन जोशी सर आणि दिलीप प्रभावळकर सर. कुठेतरी मराठी सिनेसृष्टी किंवा मराठी रंगभूमीला सुद्धा वाटत होतं की ह्या 2 कलाकारांमुळे मराठी चित्रपटांचा कमबॅक व्हावा आणि ते असंच झालं. आणि खरंच ह्या दोन्ही दिलीप प्रभावळकर सर आणि मोहन जोशी सरांच्या डेडिकेशन लेवलला सलाम आहे यार. 80 वयाचे दिलीप प्रभावळकर सर आणि दशावतारमध्ये 10 वेगवेगळे अवतार करायचे होते यार. सोपं नव्हतं. म्हणजे आजच्याही स्टार्सचा तेवढा फिटनेस असेल का असं मला वाटतं घडतं. सो ह्या दोन्ही कलाकारांना मानाचा मुजरा आपल्या चॅनलतर्फे, पिक्चर प्लॅटफॉर्म तर्फे आणि मराठी चित्रपटसृष्टीचा कमबॅक करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभारी आहेत. तुम्हाला काय वाटतं की ह्या 2 हे जे कलाकार आहेत ते तुम्हाला काय वाटतं त्यांच्यामुळे कमबॅक झाला आहे का? आणि त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांचे चित्रपट पाहिलात, तुम्हाला त्यांचा अभिनय कसा वाटतो तुम्ही सांगू शकता. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्वतःची काळजी घ्या.